1 2 3 काय बनवलंय नमस्कार मंडळी. असं करायचं असते. नमस्कार मंडळी. तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये, आमच्या नटखट गोड गोजिऱ्या ब्लॉग मध्ये. आज बघू शकता तुम्ही आम्ही आज सजून धजून थांबलो. तुम्हाला दाखवलं बरं इकडे दाखव दिले आपले लोक येते आपले लोक दाखव. तेव्हा इथे काय लावलं तिने ब्लश बघा किती लावला. लिपस्टिक लावायची होती असं केलं तिनं. हे बघा कुठे गेली का मला कसला म्हणला मग ब्लश नाही लावायचं. छान दिसलं कारण मी थोडीशी बेड कमी केली. छान दिसते. बाई बाई थांब थांब जी नाही जाणार मला स्किन टोन वेगळा आहे, तुझा स्किन टोन वेगळा आहे. मग त्या काय ब्लेस लावलं तिकडे कसं दिसतं एक गाल असं एक गाल असं. ठीक आहे चालेल. तर गाईज आजच्या ब्लॉग मध्ये किती घाण दिसतं बघ ना. थोडस इकडे बघ. थांब थांब थोडं थोडं लागलंच नाही. जास्त लावलंस ना. नाही वाव माय ब्रदर बदल ठीक आहे. छी यार कशाला पुसत पण नाही नाही पुसत. वॉटरप्रूफ लिपस्टिक आहे. वॉटरप्रूफ लिपस्टिक आहे. थांब थांब 1 मिनिट. चड्डी प्रूफ नाही, चड्डी पुसायची. हे बघ ही माझी ही चड्डी माझी बरमुला आहे. बरमुला. ते गप किती लॉंग इंट्रोडक्शन झालंय. तर गाईज आज आम्ही तुम्हाला थंबनेल बघून कळायचं असेल की आज आम्ही राखी बनवणार आहोत. कसं दिसायला तू खरंच ब्लश दिसायला लागला. तर माझी मतलब जी मी राखी बनवणार आहे ती मी माझ्या ताईला बांधणार आहे. इकडे बघ ताई आणि ताई बनवणार आहे ती भैयाला बांधणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळं आजचा ब्लॉग होणार आहे राखी चॅलेंजिंग ब्लॉग. नको नको असं चांगलं पॅन्टीने पुसतो आईचा ओके तर पण ब्लश लागला आता. येडीच बाबा माझी ताई. तर गाईज दिसते माहिती आम्ही हँडमेड राखी बनवणार आहोत. राखी बनवणार. आणि गाईज काल एक कमेंट आलती आम्हाला की मी ऑनलाईन पेमेंट करते तुम्हाला. दीदी एक मतलब ती राखी नाही पाठवू शकत माझ्यासाठी, त्याच्यामुळे ती ऑनलाईन पेमेंट करेल दीदीला. दीदी त्याची राखी घेईल आणि मला बांधेल. बट दीदी बोलली इट्स ओके, मी ही राखी तुमच्या नावाची घेईल आणि मी वैभवला बांधेल. आणि हे आम्ही करणार आहोत आमच्या राखीच्या ब्लॉग मध्ये. आता चालू करूत आपण. मी राखी बनवणार आहे. मी पण. आणि हा चॅलेंज असा असणार आहे आणि तुम्हाला त्याचे नंबर द्यायचे. यामध्ये जज आहे तुम्ही आणि दुसरं कोणी नाहीये. तुम्ही सगळ्यांनी सांगायचं. आपण सगळ्यांनी सांगायचं सगळ्यांनी की राखी कोणाची छान झाली आहे. नो डाऊट माझीच होणार आहे. मी हिला बांधणार आहे आणि ही मला बांधणार आहे. काय माहिती कशी सो ती बनवायची सगळा ग्लू वगैरे आम्हाला शोधावं लागेल. सगळं शोधावं लागेल कारण आणि आम्ही असं काही विकत सामान नाही बिलकुल पण नाही. मतलब पहिलं सामान आहे ते खूप काय पण म्हणजे जे आहे घरामध्ये आहे त्यापासूनच तुम्हाला बनवायचं आहे असं समजलं तुम्हाला. चलो गाईज मी काढतो सामान. मी ना नथ बनवायचो आधी. नथ बनवलेले आहेत माझ्याकडे. त्याचं थोडं सामान मी तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट. त्या ब्लशला दिसायला का नाही काय माझ्यापेक्षा जास्त चांगला दिसायला आहे का नाही. हे बघा असलं नथ वगैरे आहेत माझ्याकडे पण याच्यामध्ये काही नाही. पण सामान टाकापासून टिकाव बनवायचा असा विषय आमचा सध्याचा. हे पण करू शकतो आपण ट्राय. अरे थांब 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 थांब. नाही 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 1 मिनिट माझ्या बरोबर अन्याय होणार आहे. काय का तर ह्याला नथ बनवले ते मंगळसूत्र बनवले ते ह्याला सगळं बनवले ते ह्याला नाही बनवत. तुम्हाला मी दाखवते. हे बघा ह्याला हँडमेड ज्वेलरी बनवायला येते. मग ह्याला राखी बनवायला येणार. ह्याला फक्त दोरी बांधायचं काम आहे. ह्याला नाही बनवायचं. ह्याचं नाही बनवायचं. चिटिंग रेडीमेड आहे. मग मला तर बनवायला येतच नाही. मी शिकलेलं नाही असलं काम. गाईज चलो बनवायला स्टार्ट करत आपण. हे सामान आहे. हे बघ चिटिंग नाही. शिकलेला आहेस तू त्याचा क्लास केलेला आहेस. मग मला कसं येईल. चिडायला लागली बघा लगेच. असं काय मग चॅलेंज कशाला ठेवलं तू. चॅलेंज का केलं. आयडिया हीचीच होती. नाही आयडिया सबस्क्रायबरची तुमची होती ऍक्च्युअली. तुम्ही सांगितलं काय पण ठीक आहे. चलो चला नाही करायची. चलो एवढं सामान आहे आमच्याकडे आणि घरातले कोणतं पण सामान युज करू शकतो. फक्त ते रेडीमेड नसायला पाहिजे. कोणतं पण काय पण दोरा काय पण कांदा बटाटा लसूण काय पण. ठीक आहे चलो. आपण कांद्याची राखी बांधू का तुला. मी तुला बांधतो ना. आज काय बांधल्यावर करायचं. माझ्या भावाला छान राखी म्हणजे बदलाव घाण. त्याचं आपण बनवूयात म्हणजे बनवूयात नाही. मला आणखी माझं सामान हुडकायचं. धरे ग्लू कुठे ग्लू. तुझं सामान हुडक मी माझं हुडक. माझ्या बहिणीची म्हणजे असेल ते पण आणखीन पण आहे. स्टार्स पण आहेत.
थांब तू हे कर ग्लू मी स्टार वापरणार आहे. जा ग्लू सापडव मी स्टार वापरणार म्हणजे आहे. लगेच मी याच्यामध्ये बघितलं लगेच चिटिंग नाही हा मी पण ती वापरणार माझ्या मनामध्ये होती, मी सांगणार नव्हतं त्याच्यामुळे मी काय बोललो नाही. बस तू काय ग बस तू नाही चिटिंग करायची ना चिटिंग नाही करायची बरोबर सांग नको नको करू तुझं बनवायचं मी माझं बनवणार. चिटिंग नकोच करू ना. हा आणि इथं टाइम लिमिट पण असणार आहे. ठीक आहे टाइम लिमिट असणार आहे. किती एक वेळ पण तास नाही देऊयात आपण. एक तास नाही खूप जास्त होईल. एक तास 15 30 मिनिट मिनिट चिपवायला वेळ लागतो त्याला. 30 मिनिट्स देऊया. 30 मिनिट्स ठीक आहे 30 मिनिट्स मध्ये 30 मिनिट्स मध्ये 2 राखी रेडी. मी तुम्हाला इकडे टाइम पण दाखवतो. ठीक आहे टाइम दाखवायचं तुला. ठीक आहे ह्यामध्ये टॅलेंट मला माहिती आहे. आता डस्टबिन मध्ये काय हुडकतोस? तुला काय करायचं? डस्टबिन मध्ये काय पण बनवू नको. ठीक आहे माझ्यासाठी. हा तू पुठ्ठा गेलाय पुठ्ठा. इथे असं नसतं का ते तसं. मी पण आणते थांबा. मी ना बेस साठी हे आणले आणि मला तर रेडीमेडच सापडलाय. दाखव ना फक्त मला. तुझं तोडलंस ना मग सांगते तुला मी. मला तिथं सापडलंय. पण माझं बघून करते सगळा बेस बघ. मला लष्करीची गांधी काय करते. मला सापडलाय. ठीक तर गाईज मला पुट्टा सापडलाय छान पद्धतीने. मी हे सांग दाखवलं. माझ्याकडे पण आहे. हे बघ तू इकडून पुढे यायचं ना. मी मागू बघणार ना. ठीक आहे बॅक कॅमेरा ओपन आहे गाईज. हिची राखी मला नाही दिसणार. हिची माझी राखीला नाही दिसणार. आणि दोघा एकमेकांच्या राख्या नाही बघायच्या. म्हणजे काम नाही सुरू करता येणार नाही का. म्हणजे मी ही खडा लावती पण तीच मोती लावणार असं नाही होणार. ठीक आहे चिटिंग नाही म्हणजे नाही करायचं. ठीक आहे जे चिटिंग करणार तो शांत बस बरं. तू एक्स्ट्रा बोलू नको. गाईज आम्ही चालू करूया. तुम्हाला दिसत असेल सगळ्या गोष्टी. आणि आम्हाला माहित नाही कसं दिसतंय कारण बॅक कॅमेरा ओपन केला आम्ही. आता आपण चालू करूया. ठीक आहे आणि हा टाइम दाखवायचा. टाइम हे बघा 9:40 झाला. ठीक आहे 9:40 त्यांना दिसतंय का? दिसत असेल ना. मला नाही अगं ते हे कुठे रे 9:40 50 60 म्हणजे 10 वाजून 10 मिनिटाला व्हायला पाहिजे राखी. ठीक आहे आवर टाइम स्टार्ट नाव. गप्पे मला माहित नाही ते कुठे हे कुठे काय कात्री धर. कैची ते नाही रे. मी घेतलं ते बॉक्स वाली. आणि या दोघांनी एकच साईजची बनवायची. मोठी आणि छोटी नाही काय का बरं? काय का बरं त्याची मर्जी. पण ती चांगली बनवली ज्याची मोठी बनवली त्याची. तसं काय नसतंय बरं. तुझं आणि कशाची हे नाही घ्यायचं. ठीक आहे म्हणजे कशाचाच आधार नाही घ्यायचा. ठीक आहे तुला काय करायचं? कशाचाच आधार नाही म्हणजे फक्त माणसाचा आधार नाही घ्यायचा. बाकी मी कुठल्या पण गोष्टीचा आधार घेऊ. मी काय गाईज मला एक आयडिया आली. थांबा थांबा मला काय ते सापडलंय. हे बघा मी याच्यावर बनवून आता जे टाइमपास नाही करत लवकर बनवायचं. मी माझं बनवते. मी टाइमपास नाही करत. ठीक आहे तुझ्या टायमिंग मध्ये बनवून टाक ना. मी माझ्या टायमिंग मध्ये बनवल ना. मला जॉबला पण जायचंय नंतर. तुला काय सुट्टी नाही? तुला पण जायचं असेल ना. पण तुझी नाईट शिफ्ट आहे का? इव्हिनिंग शिफ्ट आहे. लोगों ने तो लाए होंगे बड़े बड़े. गाईज माझा पहिला पडाव पार झालाय. मी कशाचीच मदत न घेता हे असं गोल केलेलं. ब्ला 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 ब्ला. काय रुपया घेतला चिल्लर घेतली. बरोबर आहे. तुझं पण काम किती गोल दिसतंय बरं. तू केलं बोलतोस गाईज. का? याच्यामध्ये हिचा पॉईंट एक गेला. एक पॉईंट हिचा गेला. ठीक आहे पण हे लय छोट आहे गोल. मी दुसरं आणते ना. ओ माय गॉड इथं पाणी कुणी सांडलंय. झालं लवकर टाइमपास करू. चड्डीने पाणी पुसणार आहे मी. काय 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 तू आता काय कशात घातलं रे? नाही बरं काहीच. लाईफ में तेरे लिए दिल मेरा. मला एक गोल पाहिजे. गोल. मला गोल कसं फाडू मी? बघू नकोस. ती वॅसलिनची डब्बी दे. ओय नाही तुला नाही बघितलेलं मी. जा एवढी मोठी राखी बनवते ना तुझ्या हाताला तुला लाज वाटली पाहिजे. एवढी पण मोठी नाही बनवायची. सुंदर सुरेख बनवायची आहे. कसला केकची बनवणार आहे मी. पण मी का सांगतो हिला सुंदर सुरेख बनव. घाण बनव ना मला नंबर येईल ना. केकची तू घाण बनव. केकची बनवणार आहे मी. केकची कसली तसली केकची? नसते. गावाकडे येत असते तसलं त्याच्यावर केक असते त्या राखीवर. गाईज हे बघू शकता मी मध्ये काय लावलंय छान. आणि हे ज्यापेक्षा ठेवू नको. तू मला राखी बनली तर मी तुला पैसे टाकल. ठीक आहे होय म्हणजे मी पण नाही टाकणार. तू नाही टाकलं म्हणजे सर एक मिनिट. किती मोठं केलं तिनं गाईज. किती मोठं केलं. एवढं मोठं असते का? मला एक आणखीन आयडिया आली. मला पण आयडिया भेटली. काय भेटली? जा तू जा. एवढं मोठं असते का तिथे? तुला काय करायचंय? गाईज एवढं टोरळ केलं. तुला काय करायचं? मला काय करायचं? ज्याची राखी सुरेख असेल ना तसं हे करणार. मला काय करायचं? ज्याची राखी मोठी त्यालाच नंबर जास्त. मी ना प्लेट घेईल तिची प्लेटला मोती चिपकवल. मस्त गाईज कशी आयडिया. तुमचा वैभव भाऊ ना नुसतं दिमाग आहे. माझ्या हिच्यामध्ये फक्त हित दिमाग आहे. माझ्या मध्ये हित माझा दिमाग हित 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 नाही हित नाही हित. बस तिथंच आहे तुझं. बस गाईज बघा आता मला कसं चुकतंय लवकर. उद्या रक्षाबंधन आहे. रक्षाबंधन उद्याच आहे की. हा? खरंच
शॉपिंग राहिली आपली, सगळंच राहिले. गाईज हे बघा नाही, चिपकतच नाही, लवकर निघत आहे. किती आहे कारण बघू नकोस तू. ए जा तिकडे, तुला कोण बघतोय रे? हे कुठे आहे रे रंगपेटी तुझी? माहिती गाईज मी सगळे मोती चिपकावं लागले बरं का. पुन्हा म्हण नका ते रेडीमेड वगैरे. ठीक आहे, हे बघा मी चिपकवतो एक एक मोती, लई कष्टानं लई मेहनतीने चिपकवतोय. हे कुठे सांग ना. काय वॉटर कलर मला ही ऑर्डर करायचं काय करणार काय माहिती इडी आता. तू बस ना खाली यार, माझं बघू नकोस तू. नाही बघत बरं मी तुझं, जा तिकडं. ओ माय गॉड, मला ऍक्च्युली ते करायचं होतं. हा मला आठवलं. गाईज हिचं ना सगळा दिवस याच्यामध्ये निघून जाईल माहिती का. असं करणार आहे मी. तू का बघतो रे? तू मग लवकर किती तुला मोठं लाज नाही का मागवलंय. वाटतो अबे? तू माझ्याकडे बघतो. ओय 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 आय आय काय आय आय ओय माग. लाई हूं मैं तेरा लिए गाईज दिल किती मेरा. सुंदर. त्यांना सुंदर. पप्पी देतो सु. आता ह्याला वाळवतो. काय अरे मला ते हे पाहिजे, हे वाळवायला हा पाहिजे. थांबा आधी वाळू 2 मिनिटं. दे तू बघू नको ना. अरे मी सामान घेते, समजू नको. गाईज आता चुकलं का नाही, हे परफेक्ट बसणार. सगळे आयडिया माझ्या पेज माहिती काय, पुठ्ठाची पुन्हा हे वाळवायची, ग्लूची. ही काय म्हणत होती माहिती गाईज, ही काय म्हणत होती माहिती का, डबल टेप आहे का, डबल टेपने चिपकू आपण. डबल टेपने कसं चिपकवणार होतं. ए माझी आयडिया ती दुसरी होती, कळलं का? ही आयडिया नव्हती. गायला आता काहीच मला सुचत नाही माहिती का. मी पहिला असे हे पहिले मोतीत ना असे मोठे मोठे झाले तर, आणि बाजूचं जे चिपकायचं मला ते छोटे छोटे, मग ते लय वेगळे दिसायला लागले ऍक्च्युली. तिथं खाली ठेवतो म्हणजे मला त्यांना तिला दिसणार नाही. काय चिपकू यार, माझ्याकडे काहीच नाही. मला खरंच काय सुचणार वाजा. माझी लवकर मदत करतोस का थोडीशी? दीदी दीदी किती टाइम राहिला रे? खूप होय. थांब टाइम पण बघायचा. मोबाईल कुठे माझा? 49 10 मिनिटं गेले. फक्त 20 मिनिटं राहिले. फक्त 20 मिनिटं. काय 10 मिनिटं गेले आपले. लवकर मला ग्लू दे लवकर. ग्लू निघाला सगळा माझ्या पॅन्टीला लागला. कसं काय धर. ईडी का रे तू जरा. शिट यार, असंच असं या पुरीचं बघा. कुठं लावा तेवढा ग्लू. थांबा मी आणखीन कबर्ड मध्ये बघते, मला काय आयडिया भेटते. गाईज आणखीन पण ते बघते, शोधतेस आणखीन पण. माझ्यापाशी लय आयडिया आहेत, लय. तू बघू नको ना रे. ए जा बरं, तुला कोण बघायला लागले? मम्मीला असं सांगाल काय मी चिटिंग करतेस तू. मम्मीला नाही, ह्यांना नाव सांगाल. हे बघा माझी बहीण कशी करते. गेली आणखीन तिकडे काहीतरी आणायला. आई हूं मैं तेरे लिए. बापरे आता काय. गाईज मी आता ना ह्याच्या गोल असे ना असे चिपकवणार आहे. मनी तुम्हाला दाखवतो मला. हे मनी चिपकवणार आहे असे. मी तर दाखवलेलं नाही, त्यांना बी नाही दाखवली, तुला पण नाही दाखवली. जे तू त्यांना दाखव ना, त्यांना कसं कळणार आहे कशी बनवतीस तू ती. यार चिपकतच नाही. कसलं टफ आहे माहिती काय. चिपकत नाही, हाताला चिपकून येतोय वर. उद्या काय बनवायचं रे स्वयंपाक? गाईज उद्या स्वयंपाक काय बनवायचा आम्ही? रक्षाबंधन उद्या. खरंच उद्या आहे. हा आपल्या शॉपिंग जावं लागेल बरं का. नाही बाबा, मला तर टाइमच नाही बाबा. कसं रे दररोजच किती बिझी बिझी चालतंय. पण उद्या काय घालायलाच नाही काय ते काय. लुगडं घालतो मी, लुगडं घालतो. तुझ्याकडे किती मोठे आहे माहिती का, लुगडं बिगडं काय पण. माझ्याकडे काहीच नाही ना. मी बी येते साडी माझी घालतो. इडी बिडी करे तू जरा. अक्का बाई बक्का बाई. ए मला डिंक दे रे. काय तुझं एक मला पाहिजे. डिंक 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 ए, थांब ना एक मिनिट, मला काढून दे याच्यावर कुठून. अबे तू टाइम वेस्ट करतोस माझा एवढा, मग माझी राखी कधी कम्प्लीट होईल र? टाइम मध्ये जायला पाहिजे. टाइम मध्ये झाल्यानंतर मग हे भेटणार, मार्क भेटणार. मी तशीच अर्धवट पुढे ठेवील तुमच्या. माझं काय प्रॉब्लेमच नाही. 9 वाजून 53 मिनिट आहेत. 9 वाजून 53 मिनिट. आणखीन 20 मिनिटं आहेत. 20 मिनिट वाले 15 मिनिट राहिले फक्त. तू बघू नको बरं का, सांगते बघ तुला मी. नाही बरोबर. तसं ह्याला अशी सवय नाही मध्ये मध्ये चमचा करायची, मला वाटतं. तुलाच काही मला नाही. कोणत्या पुरीच असतंय बरं. गाईज कसं वाटेल यार, ह्याला खूप मेहनत लागते असं गोल गोल. मला कधीच माझा मोबाईल नाही बघायला आवडत. दुसऱ्यांचा मोबाईल माझा, मी कधीच चान्स सोडित नसते मोबाईल बघायला. तुझी एक मोठी बहीण आहे, त्या नात्याने सांगते मी तुला. मोठी बहीण आहे पण ते माझ्या आईचं 10-15 वर्षाचं बाळ असल्याने वागत. लई टफ आहे यार हे काम खरंच. गाईज मला ना एक लहान बहीण किंवा एक लहान भाऊ पाहिजे होता. ही नसायला पाहिजे किंवा हीच असायला पाहिजे, पण माझ्यावर लहान असायला म्हणजे मला बरं वाटलं असतं. कारण ही मोठी आहे आणि वागती लहान लेकरावानी, म्हणून मला ही होतंय. काय बट होतं? तू मोठी आहेस माझ्यावर लहान वागतीस, म्हणलं कसं काय होते सांग बरं मला. मला ना किचकिच होती.
अरे मला तर वाटलं 15 मिनिटात राखी होऊन जाईल, पण ही किती टाइम घेते माहिती का तुला? मी म्हणलो होतो 1 तास, पण ही काय म्हणली अर्धा तासामध्ये व्हायला पाहिजे. ठीक आहे, करत अर्धा तास. माझं झाली, माझी होत आली. तुझं काय, तू तसलं बनवत असतेस मला माहिती. तुला आयडिया आहेत रे, मला तसं आयडिया नाहीये त्या गोष्टीच्या, मला नॉलेज नाहीये. म्हणलं ना तुझा मेंदू गुडघ्यात आहे. तुझा बोचात आहे. नाही तू मग काय पण बोलू नको, मला कळालं का? वैब्या गप्पा वैब्या. वैब्या तुला सांगते बघ शेवटच्या भाषामध्ये वैब्या. वैब्या मार खातील बघ वैब्या. वैब्या फोकांना हाणीन बघ वैब्या. असं कोण म्हणत होतं रे तुला? तूच म्हणायची. कधी? वैब्या गप्पा लय मार खायची वैब्या. असे वैब्या नाही म्हणायची. वैब्या 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 नाही वैब्या. हे ग बस, मी तसलं काय पण करत गाईज मला आधी ना वैभ्याच म्हणायची, आता वैभव म्हणते नाही का. आधी वैभ्या म्हणायची. आता मी तुला बोलतच नाही. हो का? हं. आता कोण माझं भूत बोलते का? तुझं भूत बोलतोय. पण मी तुला नाव घेऊन बोलते का कधी? मग काय बोलते? वैभव म्हणते की वैभव बाळा राजा, ए वैभव राजा. सगळे मला म्हणायचे वायब्या म्हणत जाऊ नको, सगळे चुलते मालते, हा, आजी आजी. आजोबा पंजोबा परपंजोबा सगळे म्हणजे वायब्या नको म्हणू, तुझं बघून सगळं तसंच म्हणेल त्याला. वायब्या नको म्हणू, तुझं म्हणून सगळं तसंच बोलणार त्याला. पण माझी काही खोड जात मला गायब्या म्हणायची, गायब्या गायब्या लय म्हणायची गायब्या का नाही? नाही. छोटे छोटे व्हाईट कलरचे मनी. तुझं पण आहे ना काय हे, म्हणजे पकडायची पकड. माझं नाजूक काम चालू आहे, तुटल माझं काम. मला पण लागायची काय हवे तशी पकड. म्हणजे ही बघा किती किती इन्स्ट्रुमेंट वापरते, माझ्यापेक्षा तसे इन्स्ट्रुमेंट काहीच नाहीत, माहिती येते का? गाई त्याला पकड म्हणते, ती पकड ह्याला ट्विझर म्हणतात, ट्विझर. हिच्याकडे पण आहे बघा, ही पकडच आहे ही पण. ती काय पकड आहे का? अशी पकडायची अशी. गाईज हे बघू शकता माझं किती मतलब होत आलंय सुंदर काम. निघालं हे बघा, हे तुमच्या राडाचे खालचं निघालं. वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. बस 10 मिनिटं राहिले, फक्त 10 मिनिटं. 9 ओ माय गॉड, 10 मिनिटांमध्ये माझी राखी वाळेल का? 9:59. मला काय सांगायचं? अबे ते टीजर दे रे मला. टीजर टीजर नाही, ट्विझर काय? अरे दे ना मला, या हातात येत नाही माझ्या. ओ माय गॉड, तुला माहिती का मी सकाळी काय विचार करत होते? मी शाळेत असताना मला रनिंग करताच येत नव्हती, माहिती का? मग मी रनिंगच्या ह्याच्यात भाग तर घ्यायचे बरं का, पण अर्ध्या रस्त्यात गेले की माझं धाप भरायचं, मग मी थांबायचे नाही का, मला पुढे जातच होत नसतं. पण काय करायचे मी, तिथं जाण्याच्या आधी आता वाटायचं मी गेल्या वेळेस तर हारले होते, पण ह्या वेळेस जिंकणारच. मग जिंकणार कसं, मला रनिंग करायला येत नाही. मग मी असा विचार करायचे, मी असं पळणार, असा विचार करून पळणार की जसं माझ्या मागे भूत लागलंय. मी पळणार 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 आणि माझा नंबर येणार. किती हुशार आहे बघा काही. मी खरं सांगते. दिवसा डावळ्या खूप भूक लागत असते का? रात्रीभर ठीक आहे तू जास्त पळशील, पण मी विचार करत होते तसं नाही का, म्हणजे असं भूत लागले, भूत तुझ्यापेक्षा जास्त पळत असते. म्हणजे मी असं पळताना विचार करणार की माझ्या मागे कोणतरी लागलोय भूत, आणि मी फटाफटा फटाफट पळणार. देवापाशी तर मी इतकी प्रार्थना, देवा 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 मला इतकी शक्ती द्या ना, देवा मला इतकी शक्ती द्या ना, तुझ्या मागे कोण ना कोण असणारच ना. इतकी पळल ना मी, विचारच नका. पण तसं काहीच होत नव्हतं, माहिती का गाईज. खरंच होत नव्हतं. म्हणून मी इतकी देवाकडे प्रार्थना करायची, पण मी कधी जिंकले नाही तसं करून. देव म्हणायचा भूत महाग लागले, मी का जिंकू तुला? तू भूताला साथ देते, म्हणजे भूताला बोली होतीस तू पळताना, मला आठवत नाही. मग मी काही करू? भूत आणि देव दुश्मन असतात दोन, माहित नाही का तुला? आज माहित झालं. मग आता नाही का, मग मी रनिंगला जाते, मग आता शिक मला थोडं थोडं पळायला येलंय. ह्याला विचार, आधी तर मला थोडं पण येत नव्हतं. हा ना रे? 1 मिनिट फक्त, मला 1 टिपका टाकायचा. मला बी 2 मी बघत पण नाही त्याकडे, मी इतकी चिटिंग करतो नाही. दीदी 1 टिपका टाकू दे फक्त. वाव, ह्या ग्लूचा लय वास मस्त येते. खा मग, चांबडासारखा आहे तुझ्या. हे गप्पे घालणार द्या, तुला लाज वाटत नाही का? तू एक नोटीस केलं का, आपण लहानपणी खूप सर्दी व्हायची आपल्या माहिती? मला नव्हती अगं होत, तुला आता येतच नाही. आता मला होतच नव्हती. मला अजून पण सर्दी बाबाचा इतका मार खायचा नाही, इतका असं घाण करायचा ना, म्हणजे एकदम असं सारखं शिंबूड असं असं फुसफुस करायचं मी नाही का? फुसफुस करायचा, फुसफुस. बाबा म्हणायचे. मग बाबाने ह्याला एकदा इतकं मारलं होतं ना, लय मारलं होतं. 8 दिवस त्याच्या अंगावर वन होते. नाही, वाव, माझ्या तोंडाला पाणी सुटलं. तोंडात पाणी आलं का तुझ्या शेंबडाचं नाव काढल्यावर? बघा, हसली मी रांकीचं बोलते, कळलं? हसली की फसली, हसली की फसली. वाव गाईज, सो स्वीट यार. माझी राखी की भरून दिसायला लागली खरंच यार, खरंच. हिने जर बघितली ना अशी जळ न्यायची, ढाना 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 ढाना. जळू तुम्हाला दाखवत मी गाईज, ठीक आहे? गाईज किती स्वीट यार, गाय तिथे हे बघा यार किती. गाईज ही राखी ना मला अशी बांध वाटायला लागली, माहिती हाताला इतकी छान झाली आहे. खरंच यार, मी देऊ शकत नाही हिला, किती छान राखी आहे. माझ्यापेक्षा ऑप्शनच नाही. अरे कसं रे, माझं काहीच होईना. ओ शिट, पडलं. शिट शिट शिट, कुठं पडलं हे? गाईज हे बघा, पडलं.
कॉंग्रॅच्युलेशन. गप्पे जळके गप्प तुझीच नजर लागली बघ तिथे. बाबा तू पागल आहेस का रे? उगाच मी कशाला माझ्या भावाला नजरलो? किती मिनिट बाकी आहेत तिथे? मला नाही 5 मिनिटं बाकी. 10 वाजून 5 मिनिटं झाले. 10 वाजून 5 मिनिटं. 5 मिनिटं बाकी आहेत फक्त. लय ना होतं. चल राखी चॅलेंज करू. चल राखी चॅलेंज करू. पाणी सांडलं. बघा हे पोरीची कमाल बघा. हे जारो काहीतरी आण पुसायला. मी नसतो जा नाही तर तुझ्या खाली लावल. तिथे मार खाशील तू. तू मार खाशील. तू मार खाशील. तू माझ्या नादाला लावून डिंक दिर. डिंक नाही पडत ग्लू म्हणते ती. डिंक डी 1 मिनिट. आता हे बी डिंकच म्हणला ग्लूच्या लाडका. माझा फायनल रिझल्ट अजून कोणीच बघितलेला नाही. तू दाखवते कशी बनवावं लागली त्यांना ती. नको बरं. त्यांना दाखव तिथे. त्यांना आयडिया कशी येणार दाखव लवकर. याहू तुम्हाला दिसलीच पण नसली का लांबून है ना. माझा भाऊ उद्या माझी राखी बांधणार आहे आता. ती राखी कसली असेल त्याला स्वप्नात पण विचार नाही केलेला. आणि ती राखी जपून ठेवायची काय तुटू द्यायची नाही. आपण हे ठेवूयात ना का आठवण म्हणून है ना. काय आठवण म्हणून ठेवूयात ना. आठवण म्हणून तर ठेवूयात रे पण असं नाही का. कोण आहे रे? झाडू पोछवाली बाई. झाडू पोछा. हाऊसकीपिंग वाली बाई. बस गाईज टाइम अप. टाइम अप. टाइम अप. टाइम अप. नाही 5 मिनिट. लास्ट 10 मिनिटं देऊ दोघांना पण. ठीक आहे माझं अरे 10 मिनिटं. नाही एक्सटेंड करूया 10 मिनिटं. 10. ठीक आहे 10 वाजून 20 मिनिटं. ठीक आहे 10 वाजून 20 मिनिटं हे करायचं. ठीक आहे तसे पण 10 वाजून 40 मिनिट लागले आपल्याला राखी बनवायला. मैं घूमू फिरू नाचू गाऊ हंसू खेलू कूदू बाहर जाऊ अकेली जाऊ किसी और के साथ जाऊ जब जाऊ जहाँ चाहू मेरा दिल जैसे भी जाऊ आपको क्या. हे कोणाचा डायलॉग आहे सांगा बरं गाईस तुम्ही मला. हा डायलॉग सांगा कोणाचा आहे आणि कोणत्या मालिकेतला आहे सांगा मला. मी खूप एक्साइटेड आहे दीची राखी बघायला. खूप म्हणजे खूप. खरं नको एवढं पण एक्साइटेड हो कारण ती तुझ्या स्वप्नातली राखी नाही. आणि हा विनर जो आहे ते तुम्हाला काढायचे त्याच्यामुळे आम्हाला आता माहित नाही की विनर कोण आहे. आता आम्ही नाही का कमेंट मध्ये कळणार आहे विनर कोण आहे. आपण उद्या एक शॉर्ट बनवाय त्याच्यामध्ये सांगायचं नाही का विनर कोण राहील. तिथे का तू अशी करते यार मम्मी. आईला सांग आई बघ वरील सांग खाली बसायला. आई बघणार तिथे बस ना खाली. झाली माझी राखी. चल बरं नको मला टाइमपास करायचा. तुझे गाईज माझी राखी दाखव तुम्हाला. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी करकटेवरी ठेवून या भान. फक्त याला चिपकायला लागला आता चांगलं. यार माझ्या हातात चला नाही कामच करी नाही माझा हात. फक्त 10 मिनिट राहिले. 10 मिनिट नाही 4 मिनिट बघा. 10 16 मिनिट झाले. हे बघा तसलं दे रे. काय हवा मारायचं. हिला ह्याचं नाव पण माहित नाही. हवा मारायचं म्हणती. त्याचं नाव ओ माय गॉड. इथलं उठ देतो. इथलं उठ. तू बघणार मला तिकडे जाऊ. यार खरंच मला तू इतकी कस काय चांगली केली. काय हे कुठे गेलो कुठे. मला माहिती मी सांगितलं होतं ना तुम्हाला आधीच. ह्यानी आधी कोर्स केलेला मग याला येतंय सगळं. काय पण नको बकवास करू. गाईज मी नाही ह्याला असं मागून हे चिपकवलंय आणि तू असा दोरा घेतलाय आणि हे डन आहे माझी राखी. तिकडे ती हे बघा तुम्हाला दाखवतो मी. हवा मारत बसली. हे बघा इकडे. आणि माझी राखी डन आहे. डन. माझी राखी बेस्ट आहे. आपण जिंकलो. मला आउट करा. आता मी तिची राखी बघणार आहे. ती माझी राखी बघणार आहे. आता फक्त गाईज हे काय म्हणते तू हसणार आहे माझी राखी बघून. नाही मी हसत नाही पण ती मलाच बांधायची शेवटी. मी का हसू तिच्यावर. ती माझ्या हातात येणार आहे. माझी तिच्या हातामध्ये येणार आहे. आपण दाखवूयात. हिने तर तुम्हाला दाखवलीच नाही राखी. तू दाखव त्यांना. मी असं डोळे दाखव. पण मी रिॲक्ट करतो. दाखव. दिसतंय दाखवली. आता मी त्यांना दाखवतो माझी. ठीक आहे माझी ऑलरेडी दाखवली आणि काय दाखवलं. ठीक आहे तू तिकडे बघ. मला आणखी एकदा दाखवली मग तू दाखवणार छान वाटेल ना. ओ माय गॉड मला विश्वासच होत नव्हता की मी अशी राखी. माग बघा. बघ माग. हा माग बघा. गाईज हे बघा माझी. तुम्ही ऑलरेडी बघितले तिथे. हे बघा ते दिसणार. आता आपण दोघे थांब. हे बघा माझं बारीक काम झालं. 1 मिनिट बघा. आता आपण एकमेकांना दाखवू. थांब की मला ह्यांना दाखवू दे. हे बघू शकता. ठेव. एक्सप्रेशन असं कर ना खाली. थांबा ह्याच्यावर ठेव आणि दोघांनी एक सोबत हात ठेव. ओपन ठेव अशी. आता हात ठेव की. आता बघा असं वर घे आणि दोघांनी एक सोबत खायचं. डोळे उघड की. हात उघडायचे एक सोबत. ठीक आहे 1 2 3.
गाईज माझी तुटेल. माय गॉड माझी कसली मस्त वाटते. माझी पण छान काय वाटते. सांगू? माझी माझी हे पकड हे पकड हे पकड हे पकड मी गायचं हे असं पकड ना. तुम्ही हे बघा राखी बघा, ही माझी आहे आणि ही दीदीची. माझी अशी थोडी लाईट मध्ये आणणं चमकायला पाहिजे ना थोडी. हे बघा ह्याचं केलं ती, ह्याचं सगळं ह्याचं केलं ह्याचं. आणि कसं केलं असं होतं ते. आणि असं 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 एकावर एक लावून नाही का, असं उभं लावलं एकावर एक नाही का, पण कसं लावलं रे उभं तू? ते ग्लू लावले बाबा. आणि ही नाही एक मध्ये 1 रुपये ठेवलं माग कमळाची फुलं. आणि ती 1 जे रुपया हे हरवायचं लावलंय ना, नाही तू, ठीक आहे? हे लावलंय ना, हे वालं हे असं उलट लावलंय. आणि मी असं हे उलट लावलंय. हे असं ऍक्च्युअली सवास आहे, पण ही डिझाईन अशी आहे त्याच्यामुळे मी असं लावलंय. ही माझी आहे गाईज आणि दीदीची. कोणती चांगली झाली तुम्ही सांगा. तर गाईज तुम्ही दोघांच्या राख्या बघितलेल्या आहेत. 1 मिनिट फॅन बंद करतो. आता ना गाईज ही माझ्या राखीतला एक वीक पॉईंट सांगणार आहे आणि एक चांगला पॉईंट सांगणार आहे. मतलब एक चांगला पॉईंट तिला चांगला वाटला आणि एक पॉईंट जो तिला नाही चांगला वाटला ते सांगणार आहे. मी पण सेम हिच्या राखीतला एक वीक पॉईंट आणि एक चांगला पॉईंट सांगणार आहे. ठीक आहे, पहिल्यांदा एक राखी. तू काढायला लागलीस. ठीक आहे, चल आता मला सांग माझ्या सुरुवातीला सांग कोणता चांगला पॉईंट वाटला तुला. आधी मी 1 पॉईंट सांगते. ह्यानं काय केलं माहिती का, ह्यातले आतमधले डायमंड्स आहेत का, डायमंड मला दिसायच्या आधी ह्याने पटकन काढून घेतले. त्याच्यामध्ये आहे आणखीन डायमंड, त्याच्यामध्ये आहे आणखीन डायमंड. तशी तर लय बारीक वर्क केले, लय म्हणजे इतकं तुम्हाला दाखवू का मी कुठे बारीक कॅमेरा. हे बघा तुम्हाला दिसतोय का नाही काय माहिती. तो इतकं छोटं छोटं केलंय ना, मी घालून दाखवू का तुम्हाला? हळूच चिपकलेलं नाही ते ग्लू मारायला नाही. हे बघ हे सुकलेलं नाही ग्लू. हळूच. हे बघा किती सुंदर वाटत. नाजूक हातात एकदम रेड आणि सिल्वर पण गोल्डन. ह्याने एक वीक पॉईंट सांगू, ह्यानं कलर ना चांगले युज नाही केले, कॉन्ट्रास्ट कलर युज छान नाही केलेलं केले. आहे रेड तिथे. कलर रेड आणि सिल्वर मध्ये केलेलं आहे. रेड आणि गोल्डन आणि व्हाईट पण आहे ह्याच्यात आणि डायमंड पण आहेत. तर आणि चांगला पॉईंट याने मागून आहे ना असं केलंय नाही का, तसं मी विसरून गेले असं करायचं. मला लक्षातच नव्हतं असं पण करत असतात म्हणून. ठीक आहे जाऊ दे. हे वेगळेच पॉईंट सांगितले. आता मी सांगतो. ठीक आहे, हिच्यातला चांगला पॉईंट म्हणजे ही कमळ छान बनवायचं नाही का. कमळ बघा, एक कमळ. अरे माझी तुटल. आणि वीक पॉईंट ह्याचे 2-3 आहेत. पण त्यातलं एक सांगतो. हे बघा कसं, थांब हे पकड 1 मिनिट. हे बघा तुम्हीच बघा. ठीक आहे, ह्याला हे मोती कसे लावलेत हे बघा. आरती 2 मध्ये सुई गुपसत नव्हती, मग मी ती धाग्याने बांधले. धाग्यानं. आणि मी किती छान माझ्यातले हे बघा मोती बघा. मग तू धागा तसा छोटा घेतला होता ना, तू पण घ्यायचा माझा ना. धागा मोठा आहे ना. हे बघा थांबे, तू देवाचा धागा वापरलाय, मी तसं नाही ना केलं. माझा हा धागा आहे ओरिजिनल. आणि ह्यातला चांगला वीक पॉईंट हा आहे आणि तो चांगला पॉईंट कमळाचा. वीक पॉईंट हा मधला रुपया पण आहे, मध्ये काही डिझाईन येत नव्हतं त्याच्यामुळे रुपया चिपकून टाकला वाटतं. हे बघ तसं काय कसं नव्हतं. दिसतंय हे ऍक्च्युली मी आणि मी आता हातात 500 घालून दाखवतो. हातात घालून ऍक्च्युली मी 500 रुपयाच्या नोटाची बघ कसली सुंदर वाटली. सिरियसली बाबा माझी राखी खरंच सुंदर वाटली. माहिती का, दिसायला इतकी छान वाटते ना तुझी राखी ना. म्हणजे शो ऑफ कर, म्हणजे असं off वाटते थोडीशी. जाता तुम्हाला एक सांगायचंय, कोणती राखी मतलब कोणत्या राखीचा नंबर आणायचा आहे, म्हणजे कोणती राखी तुम्हाला आवडली. आणि हा असं कोणीच म्हणायचं नाही की दोन्ही पण छान आहेत हे ना. हा कोणीच म्हणायचं नाही. आणि 10 आउट ऑफ नंबर देऊ शकता हा तुम्ही. नंबर द्या 10 आउट ऑफ ज्यांना जास्त. आणि नंबर असं एकच पण सांगा. सांगायचं तुम्हाला की सपोज तुम्ही सांगितलं दीदीची राखी 10 आउट ऑफ 9 आहे आणि वैभवची राखी 10 आउट ऑफ 2 आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी विनर असणार असं पण सांगू शकतो. आणि हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि गाईज आपण भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि पुढच्या चॅलेंज साठी रेडी आहात का? नाही रेडी आम्हीच नाहीत ऍक्च्युली, आम्हालाच माहित नाही पुढचं चॅलेंज काय असणार आहे. तुम्ही चॅलेंज द्या आम्हाला कमेंट मध्ये. काढायचं आणि असं भिंतीवर लावायचं. थँक्यू सो मच. ते खाली ठेवून धन्यवाद करताना. खम्मा गडी गाईज. बाय गाईज, थँक्यू. बाय. काळजी घ्या आणि हॅपी रक्षाबंधन टू एव्हरीवन. हॅपी रक्षाबंधन टू माय एव्हरीवन ब्रदर आणि सिस्टर पण.